नमस्कार मंडळी, मी अमोल कोकणातल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतोय। आणि मंडळी, नवरात्र उत्सव सुरू आहे आणि आमच्या मालगुण गावात देखील 4 ठिकाणी देवी विराजमान झालेल्या आहेत। विविध ठिकाणी दररोज काही ना काहीतरी कार्यक्रम आहेत, जाकडी, भजन। तर मंडळी, असे कार्यक्रम सुरू असताना आज आमच्या मालगुण गावच्या मराठवाडीमध्ये नवतरुण नवरात्र उत्सव मंडळ मालगुण मराठवाडी यांच्या वतीनं ढोलवादन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। तर मंडळी, रत्नागिरीमध्ये ही ढोलवादन स्पर्धा एक आगळं वेगळं असं आकर्षण असतं। अनेक संघ रत्नागिरीतले त्यामध्ये सहभाग घेतात। प्रत्येकाची वेशभूषा वेगळी असते, ताशावादक, ढोलवादक, वेगवेगळी नाचण्याची पद्धत, ही सगळी रंगत असते मित्रांनो। तर हे कोकणातली ढोलवादन स्पर्धा कशी आहे हे आज मी तुम्हाला या ब्लॉगमधून थोडक्यात दाखवणार आहे। आणि मित्रांनो, आमच्या मालगुण गावात ही पहिल्यांदाच होते, कारण याआधी निवेंडीत झाली, गणपतीपुळ्यात पण झाले गेल्या वर्षी, आणि यंदा आमच्या मालगुण गावात आहे। तर मंडळी, रत्नागिरीतली नामवंत अशी ढोल पथकं तिथे येणार आहेत। पण रत्नागिरी लय भारी आहे आपली रत्नागिरी। या रत्नागिरीबद्दल तुम्हाला 2 शब्द ऐकवतो आणि मग निघतो ती स्पर्धा बघायला। रत्नागिरी रत्नागिरी रत्नांची खाण, सुंदर आमची रत्नागिरी। रत्नागिरी रत्नागिरी तिचं सौंदर्य भारी, रत्नागिरी रत्नागिरी नाव गाज जगभरी। तर अशा या रत्नागिरीतली नामांकित ढोल पथकं आज मालगुण गावात येत आहेत आपली कला सादर करण्यासाठी। तर चला मंडळी, बघूया कोकणातली ढोलवादन स्पर्धा। थेट जाऊया आता मालगुण मराठवाडी। तर मंडळी, आपण पोचलोय मराठवाडीत आणि इकडे सुंदर अशी विद्युत रोषणाई ढोलवादन स्पर्धा सुरू झालेली आहे। तर जाऊया आपण आणि बघूया ढोलवादन स्पर्धा। ह्याला कोणीतरी आवरा रे मैदानाच्या दिशेने इथे वाटचाल करताना पाहायला भेटणार आहे। शिवकीर्तन नवले नाचरे संघ आपण पाहतोय किडंगरच्या दिशेने इथे उपस्थित झाला असेल। ग्रामदेवतेला आराधना केली गेली, त्यानंतर
आणि छंदाला वेळ नसतो असं ही सादर करणारी कला आपण पाहतोय. साबरमंडळ चिंचखेडी संघ चिंचखेडी गावाला बिल्डअप करणारा चांगल्या रस्त्याला स्पीड ब्रेकर आणि चांगल्या माणसाला विरोधक हे नेहमीच असतात आणि चर्चेत राहिलेला संघ अनेक वर्षांचा अनुभवचा संघ राहिलाय.
कॅमेरा आता बुरकट होतो रे. तुला आता मला कसं माहिती आहे का, क्लासिक आहे. तुला आता ऐकून पाहिजे. तुम्हाला काय वाटतं, स्पर्धा चालू होईल काय लवकर? जसं म्हटलं तर चालू होईल. पाऊस आला अचानक, त्याच्याबद्दल काय वाटतंय? आता काय पावसाचं काय सांगता येईल. तो कधी पण येतो. कधी पण. आता वर्षाचे 12 महिने आहे बघा. आता हे काय आपल्या हातात काय नाही. शिमग्याची चावल लावून दिली. आपल्या ग्रामदेवतेला आराधना केली जाते आणि त्यानंतर मैदानाच्या दिशेने पाठी बघा, भारी आहे.
नमस्कार. काल आपल्या मालगुण गावात काल नवरात्रीचा 4था दिवस होता आणि नवतरुण नवरात्र उत्सव मंडळ मालगुण मराठवाडी यांच्या वतीनं भव्य दिव्य ढोलवादन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. पहिलंच त्यांचं आयोजन होतं. पहिल्यांदाच आमच्या मालगुण गावात अशी ढोलवादन स्पर्धा झाली. स्पर्धा 2 वाजता संपली आणि त्यानंतर मित्रांनो बक्षीस वितरणाचा कार्यक्रम संपन्न झाला. त्यामध्ये एकूण 7 संघांनी सहभाग नोंदवला होता. त्यामध्ये प्रथम क्रमांक आला तो नवलाई पावनाई जाकादेवी आंबेशेत, ताशावादक होता स्मित बोरकर आणि त्यानंतर द्वितीय क्रमांक बसला तो श्री सांबरवळनाथ चिंचकरी, तृतीय क्रमांक नादगर्जा वाडेकरवाडी. मित्रांनो ज्यांचे नंबर आले ना त्यांच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य बघायला भेटलं होतं, पण ज्यांचे नंबर नाही आले ती पोरं मात्र चेहरा एवढासा करून निघाली घरी. तर शेवटी स्पर्धा आहे, परीक्षकांना नंबर हे काढावेच लागतात. या स्पर्धेत नाही तर पुढच्या स्पर्धेत देखील तुम्हाला नंबर येऊ शकतो. त्यासाठी तुम्ही प्रयत्न करणं गरजेचं आहे. आणि पुढचे जे संघ होते त्यामध्ये ओमसाई वांगणी, त्यानंतर शिवगर्जना नवलाई नाचणे, त्यानंतर महापुरुष नारायण मळी आणि महालक्ष्मी काजरघाटी हे 4 संघ ज्यांचे नंबर नाही आले. तर प्रत्येक संघाने सुंदर असं वादन केलं. जबरदस्त अशी वेशभूषा होती आणि मित्रांनो ती स्पर्धा जबरदस्तरित्या सादर झाली. मालगुणकरांना बघता आली. तर ती स्पर्धा बघून आम्ही घरी आलो आहे, झोपलो आणि आज दुसऱ्या दिवशी उठून आंघोळ वगैरे करून आता मस्तपैकी फ्रेश होऊन कामावर निघालो आहे. तर असा हा कालचा ब्लॉग होता, त्याचा एंड करायचा राहिला रात्री. तर आज तुम्हाला मी ते सांगतोय. तर ब्लॉग कसा वाटला आहे नक्की मला कमेंट करा. आवडला तर लाईक करून शेअर देखील करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या, कारण पुढचे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोचतील. चला व्हिडिओ येता वाय आता कामावर निघालो बघा.